लाडका दादूस अरुण कदम कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक अरुण कदम. ये घाबरे हे बापाचं हॉटेल आहे काय? आवाज कमी कर. सॉरी तुम्ही जा सॉरी. ये घाबरे मार वाजवलं सटकण्याची. आवाज कमी कर. सॉरी वेटर. ए वेटर का अण्णा काय खाणार? बसारे मी अण्णा मी नाही. तुला फारून बघ ना बसारे मी कोण आहे? मी कस्टमर आहे ना. सॉरी कस्टमर, काय खाणार? मी एक मेंदूवडा खाणार. एक मिनी मेंदूवडा. मिनी मेंदूवडा काय? मिनी काय? अरे मिनी म्हणजे मला एक मेंदूवडा हवा आहे. सॉरी मला ते कळलं नाही. मी काय म्हणतो, तुम्ही टेबलवर बसून खाणार की प्लेट मध्ये बसून खाणार? आवरूच आहे मी डिश मध्ये बसून खायला. बसऱ्या कान फरत मार नाही. कोण पण येतं आणि कोणाला पण बोलतं. अरे सिनियरिटी म्हणून काही चीज आहे का नाही? बसरे मला एक कळत नाही, माझी प्रतिष्ठा कमी जायले का या लोकांचा माज वारलाय? वा 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 वा. एक वडा सांबार घेऊन ये आणि शेंगा. ए तुझ्या 2 शेंगा आहेत ना, त्याच्यावर तारू तुरू चालत नाही. घेऊन ये पटकन. दादा इथे बसू मी का? तुला जागा नाही? नाही जागा होती पण ती दुसरीनं घेतली. मग म्हटलं ती जागेवरून उठत नाही तोपर्यंत बाहेर उभं राहण्यापेक्षा ज्याच्यासोबत जागा मिळेल त्याच्यासोबत नाश्ता करू, म्हणजे ऍडजस्ट करू. बसू इथे. बस आता मी एकटाच 12 मिनिटं करून काय करू? नुसताच बसून राहण्यापेक्षा तू बस. थँक्यू दादा, थँक्यू. दादा काय मागवलंय? मेंदूवडा मागवला मी. शपथ, मला पण एक मागवा ना. का तुला तोंड नाही? मागव. मला तोंड आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी खूप गरीब आहे, खिशात 1 रुपया नाही आणि खूप भूक लागली. एक वडा सांबार मागवा. तुम्ही तुमच्यासाठी मागवला तो दिला तरी चालेल. नाही मला भूक लागली, मी खाणार माझं बरं. नाही दादा, नाही फुकट नकोय मला. मी फुकट कधीच काही खाल्लेलं नाही आयुष्यात. फुकट नकोय मला. त्या बदल्यात ना मी तुम्हाला जादू दाखवेन. काय बोलतेस? अरे बरं तू म्हणा जादू दाखवणार? मग त्या जादूने डिश करून 2 डिश मागू आपण दोघे का? मला ना कधी कधी सर तुम्हाला बघून त्या हिमनगाची आठवण होते. कोण आहे हिमनग? ज्या हिमनगाच्या एकूण आकारापैकी फक्त 1/8 भाग लोकांना दिसतो. तुमच्या विनोदाची खोली अशीच कुणाला कळणार नाही. किती सहज म्हटलं डिश करून वडा सांबाराची डिश घेऊन ये. म्हणजे तुम्हाला हे सुचवायचंय ना की डिश करून अन्न मिळालं असतं तर देशातली कुपोषणाची उपासमारीची समस्या सुटली असती. हे सुचवायचंय ना? नाही रे, आवड नाही. अरे जे लेखक देतात ना काहीतरी लिहून ते मला झेपत ना. म्हणजे दादा तुम्ही माझ्या कलेची चेष्टा करता? नाही सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी कलेची कधीच अशी फालतूगिरी भंगच करत नाही, चेष्टा करत नाही. आय विल रिस्पेक्ट एकदम कन्फर्म. येस. म्हणजे तुम्हाला माझी जादू बघायची नाहीये? अरे म्हणजे असं काय नाही. आता मी वडा सांबार मागवला. ठीक आहे सर, ठीक आहे. पण एक दिवस सर, काय एक दिवस मी खूप मोठा जादूगार होईन. तेव्हा 1000 रुपयाचं तिकीट घेऊन माझ्या शोला बसाल तेव्हा विचार कराल की जादूगार समोर बसला होता, 1 वडा सांबार मागत होता. तो जर त्याला तेव्हा दिला असता तर तिकिटांचे 1000 रुपये वाचले असते. काय बोलतो? एवढा मोठा जादूगार होणार आहेस तू? म्हणजे काय? म्हणजे 1000 रुपयाचं तिकीट तुझ्या शोला असणार? म्हणजे काय? येतील लोक?
म्हणजे काय? म्हणजे तुझा शो बघायला लोक येतील. हो तर. चालेल हे म्हणजे लक्षात राहिलं नाही. अरे म्हणजे आवडलं असेल तर हे मला तू जादू दाखव. मी हा आहे बघ, तुझी जादू आवडली ना तो माझा वडा सांबार तुझा. चालेल चालेल, मी जादू दाखवायला सुरुवात करतो. हा. तो भाई और बहनों, काय भाई और बहनों, पेश है आपके सामने दुनिया का सबसे बड़ा कलाकार. थोडी गंमत थोडा थरार पण प्रयोग नाही बेकार. ज्याच्या नावाचा हाहाकार, जादूगार ओमकार. पण जादू सादर करण्यापूर्वी विनम्र सूचना. ही जादू मी स्वतःच्या रिस्कवर सादर करतोय. याचं अनुकरण करू नका, जीवावर बेतू शकेल. आणि लहान मुलांनी, हे बाळा इकडे, लहान मुलांनी आई बाबा कामावर गेल्यानंतर एकटाच काय करू म्हणून जादूचे प्रयोग करायचे नाही. नाही म्हणजे आई बाबा कामावर गेलो मी काही करणार नाही, कारण मी स्वतःच आई बाबा आहे. मलाच कामावर जायला लागणार, त्याच्यामुळे मला आवऱ्या टाइमच नसणार. बरोबर. आता मी जादूला सुरुवात करतो. तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. म्हणजे मी जो आकडा धरणार तर राजेश सर, विशाल दादा, जादू मस्त. इथे असे सगळेच नमुने ज्यांच्याविषयी आपल्याला प्रश्न पडतो, ह्यांचं करायचं काय? तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. चला, 1 ते 10 मधला कुठलाही एक अंक मनात धरा. असं धरायचं. एक मिनिट. हा नाही, कुठं आलं नाही काय. आलंय धरला. शाबाश. आता मला सांगा, तो अंक, तो आकडा 1च्या जवळचा आहे की 10च्या जवळचा आहे? 1 मिनिट. तो 1 आणि 10च्या मध्ये आहे. तुला कळणारच नाही, जाम कठीण प्रकारला आहे. म्हणजे तो कोणाच्या जवळचा नाही? अजिबात नाही. म्हणजे बरं, मग तो 1, 2, 3, 4 यापैकी आहे? 1 मिनिट. नाही तो याच्या. मग 7, 8, 9, 10 यापैकी? बघायला लागेल जर. नाही अरे, जाम कठीण पकडला रे, जाम कठीण पकडला. नाही. आपलं नाव काय? कदम, अरुण कदम. अरुण कदम साहेब, तो तुम्ही मनात धरलेला आकडा 5, 6, 7 यामध्ये आहे? थांब बघू दे मला. जाम कठीण आहे रे, बरं. नाही कळणार. बरं, मग तो आकडा 5, 6 यामध्ये आहे की 6, 7 यामध्ये आहे? एक मिनिट शाळे जामच कन्फ्युज करतेस तू मला. जर दोघांमध्ये आहे. दोघांमध्ये? अरे जाम कठीण प्रकार तुला. खरंच खूप कठीण आहे. या आधी मी आयुष्यात इतका कधी गोंधळलो नव्हतो. पण तरी मला माझी तपश्चर्या, माझी जादू सांगते की तुमचा जो आकडा आहे तो 6 असेल. अरे बाल्या, एकदम करेक्ट बोललास. अरे मी 7 आकडा पकडलात. काय बात आहे, एक्स्ट्रीमली जादूगार आहेस तू. म्हणजे काय, मला सगळं कळतं. मी जादूगार आहे. मी जादूगार आहे. वडा सांबार. मी नको हावऱ्यासारखं बघू. हे तुझं घे बस. मी जादूगार गरम आहे. मी वडा गरम आहे. घे. मी जादू. अरे जाम मोठा जादूगार. अरे मी 11 पकडले. लय मोठे जादूगार आहे ना. वा. ह्याच्यासोबत लस्सी असती ना तर मजा आली असती. आहे ना, फक्त 50 रुपये लस्सी. मग घेऊन घेऊन ए बस रे, आता बोलत ना, मी गरीब आहे, पैसे ना माझ्या घर. तुम्ही द्याल ना? मी का देऊ? तुम्हाला आणखी एक जादू दाखवेन ना. तुम्हाला ती जादू आवडली की तुम्ही लस्सीचे पण पैसे द्या. नाही बघा, नाही दिलेत ना पैसे तर मी इथे भांडी घासीन. पण लक्षात घ्या, काय उद्या जर मी मोठा जादूगार झालो तर मी तुमचं नाव सगळ्यांसमोर घेऊन सांगेन की एक भला माणूस मला भेटला होता ज्याने मला लस्सी पाजली होती. काय बोलतोय? म्हणजे तुझी इंटरव्ह्यू घेतील? म्हणजे काय? स्टेजवर तू माझं नाव घ्यायचे? म्हणजे काय?
मग मी नाही जादू दाखव ए, लस्सी लस्सी. मला मारकी मला शिकव मला प्लीज शिकवणार पण मला तुमचा शर्ट आवडलाय तो द्या. सर खाण्यापुरते ठीक होतं कपडे काढतोस आता माझा. बघा म्हणजे मी उद्या मोठा जादूगर होणार. 1000 रुपयांचं तिकीट. हे तुमची लस्सी आणि हा तुमचं बिल. ए वाचारे बिल नंतर दे वाचारे मी जादू शिकतोय. सर तू पण ये. 1000 रुपयाचं तिकीट तुला परवडणार नाही याच्या. मग तू शिक तू पण शिक बघा शिकव मला जादू शिकव. शर्ट हा करतो शर्ट ओके. आता मी तुम्हाला सगळ्यात मोठी जादू दाखवतो. म्हणजे सगळ्यात वरचं टोक. जगात कोणालाच येत नाही अशी जादू. तुमच्याकडे बघूनच सुचली मला आता. वाचारे माझ्याकडे बघूनच लेखिकेला काय सुचतं. ठीक आहे अडचण प्रॉब्लेम. ओके 2000 रुपयांची नोट आहे. हाय बघा 2000ची नोट द्या. आता सर्वांसमक्ष ही 2000 रुपयांची नोट मी बदलणार आहे. जय प्राजक्ता मालिन मंत्रम ब्ला 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 ब्ला. कोण काय मिळवतोय कोण काय गमावतोय. जादूगार इकडे त्यांना दमवतोय 2000 डायरेक्ट 20 रुपयाची नोट केली. जाम भारी जादूगार तू. मस्त जादू करतोस तू. आता एक काम कर परत ही घालो आणि 2000ची परत आण. सॉरी ती जादू मला नाही येत. अरे रिवर्स मार ना बसा. नाही इतकं सोपं नाही ते. नाही येत मला. तुम्ही घ्या. अरे काय बाजूगिरी 2000ची डायरेक्ट तू 20ची केली. अरे माझे पैसे. हो पण मला जेवढे येते तेवढं करून दाखवलं ना. 2000 रुपयाची नोट होती ना माझी. मी काय म्हणतो मी करू का जादू. तुला पण येते. हा मला येते जादू. मी करून दाखवतो ना. द्या इथे माझा पण एक मंत्र आहे तो बोलतो मी. जय गौरम दरिद्रम मंत्रम टाना ना ना ना. लवकर जादू. हा जादू कर लवकर कर. हे तुमचे पैसे. दुसरे 2 रुपयाचं कॉईन. तुला मी शून्य वारवायला सांगितलं तू डायरेक्ट कमी केलंस. अरे ते मंत्र बिघडला वाटतं माझा काहीतरी. ऍक्च्युली मंत्र अरे काय फालतूगिरी आहे. हे तुम्ही दोघं थांबा जरा. तुमची फालतूगिरी बंद करा. मला माझ्या बिलाचे पैसे द्या. मला खूप काम आहे. द्या. अरे वसरे कुठून आणू. 2000 रुपयाची नोट होती माझ्याकडे. तुम्ही पैसे घालवलेत माझे गायब केलं. मी आता घालवलेले पैसे परत जादूने परत आणू शकतो. तुम्हाला पण जादू येते. हा म्हणे येते थोडी जादू. तू इकडे काय हे बघा पोरांनो जे काय मी करतोय मी माझ्या रिस्कवर करतोय. तेव्हा हे घरी जाऊन कुणी लपून बिपून काही करू नका. जाम धोका होईल. हा तर बालांनो डोले मिठा. डोले मिठा. 1 2 3 पाला. माझा बिल आहे. वा या परफॉर्मन्सनं तुम्ही खरंच आमच्यावर हास्य जादू केलीत. सुरेख झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई अतिशय गोड परफॉर्मन्स होता. अरुणदा तुम्ही खूपच परत एकदा मी म्हणणार आहे की आमच्या मंचाचे क्युटी पाय तुम्हीच आहात फक्त. आणि आज त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ओंकार तुझ्याकडे कुठलंही कॅरेक्टर आलं तरी ते तू खूप छान निभावतोस. तू त्याला म्हणजे शेवटपर्यंत तू ते पकडून राहतोस सोडत नाहीस. आणि मला ही तुझी गोष्ट भयंकर आवडते. ॲज अन ॲक्टर मी तुझी फॅन झाली आहे आता. मस्त झाला. मजा आली. पुन्हा एकदा अरुणदादांना फसवलं तेवढं नाही आवडलं फक्त. पण बाकी फार मजा आली. गोड झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा लाजवाब. ओमकार आज एक वेगळी गोष्ट मला कळली आणि मला छान वाटलं ते ऐकून की तू हजारो तरुणींच्या हृदयाची धडकन वगैरे आहेस. सर मलाही माहित नाही. पण म्हणजे एवढ्यात तुझा जर हा स्पीड असेल तर पुढे काय होईल असं एनिवे मस्त परफॉर्मन्स. व्हेरी नाइस. मला खूप आवडला. अरुण जी खास आपके लिए कुछ पेश करता हूँ. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. वाह वाह. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. परफॉर्मेंस से पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. वाह वाह. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. परफॉर्मेंस के पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. अगर पंच नहीं फूटा
तो आप पे ही खर्चे का क्लेम करवाए.